हलकर्णी तालुका चंदगड येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. हलकर्णी तालुका चंदगड येथे आज सेवाव्रती, विकासप्रेमी, लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माननीय आमदार राजेश पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आणि जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा गौरव करण्यात आला. जनतेतील विठ्ठल, माझा हरवलेला विठ्ठल, दादा या भावनिक शब्दांत अजितदादांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश एणापुरे, चंदगड. आपल्याला आज त्यांची जयंती साजरी करावी लागते, पण ज्या दादाने या चंदगड विधानसभा मतदारसंघावर नितांत प्रेम केलं आणि आज जे काय ह्या तालुक्याचं नंदनवन झालेलं दिसतंय ते स्वर्गीय अजितदादांच्या कार्यामुळं आज जे तालुक्यामध्ये या दोन्ही नद्या, ताम्रपर्णी असेल, घटप्रभा असेल किंवा गडिंग्लजमधली हिरणकेशी असेल, तर ह्या तिन्ही नद्या ज्या आज 12 महिने 24 तास तुडून वाहत आहे, याचं खरं श्रेय आदरणीय अजितदादांनी पाटबंधारे मंत्री असताना दिलेलं योगदान आहे. आणि त्यावेळेला सुद्धा स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांच्या कार्यकाळामध्ये असेल किंबहुना 2019 ते 2024 मध्ये दादांनी या मतदारसंघासाठी दिलेलं योगदान असेल ते चिरंतनपणे आपल्या सर्वांच्या स्मरणात राहावं, अशा तऱ्हेची कामगिरी आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून झालेली आहे. येणाऱ्या 28 जुलैला 6 महिने होतात दादा आपल्यातनं जाऊन. अजून त्यांची आठवण केल्याशिवाय एकही दिवस असा कधी गेलेला नाहीये. त्यामुळं मला वाटतंय आज मी तुम्हा सर्वांना इथं निमंत्रित केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष, प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी आपल्याला हा सप्ताह जनसेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचा आहे. आणि जनमानसातून निर्माण झालेला हा नेता, ज्याला महापुरुषाच्या स्थानी आज महाराष्ट्र सरकारनं जो निर्णय घेतला आणि त्यामुळं आज सर्व शासकीय कार्यालयामध्ये त्यांचं फोटोचं, प्रतिमेचं पूजन आज त्यांच्या जयंतीनिमित्त केलं जाणार आहे. आणि दादा हे एक शिस्तप्रिय नेते होते. त्यांचं कार्य, त्यांचं वागणं, त्यांचं राहणं नीट आणि नेटकं होतं. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून दादांच्याकडे पाहिलं जायचं. आणि आज सुद्धा मी तुम्हा सर्वांना 9 वाजता एवढ्यासाठीच बोलवलं होतं. दादा सकाळी 5 वाजता उठून 6 वाजता तयार राहायचे. देवगिरी बंगल्यावरती सकाळी 6 वाजल्यापासून सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते त्यांच्याकडे कामाच्या निमित्तानं जायचे. 8 वाजता दादा मंत्रालयामध्ये उपस्थित राहायचे. आम्ही सर्व आमदार तिथं मंत्रालयामध्ये आमच्या विभागाचे प्रश्न घेऊन तिथं 8 ते 10 वाजेपर्यंत दादा त्या मंत्रालयामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि जनतेला वेळ द्यायचे. आणि 10 नंतर मग त्यांच्या शासकीय बैठका आणि इतर कामांमध्ये ते व्यस्त असायचे. एवढी शिस्त दादांनी आयुष्यभर पाळली. आणि त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते म्हणून घेताना आपण सुद्धा कुठंतरी त्या तऱ्हेनं वागणं हे आज गरजेचं असं मला वाटतं. म्हणून मला तुमच्या सर्वांचीच परीक्षा बघायची होती, कारण का आज सगळ्या प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, चंदगड, आजरा, गडिंग्लज मतदारसंघामध्ये आज प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांच्या गावी उपस्थित राहून दादांच्या प्रतिमेचं जयंतीच्या निमित्तानं पूजन करायचं होतं. म्हणून मी आपल्या परिवारामधल्या
नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ असेल, तालुका संघ असेल, किंबहुना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, या सर्व मंडळींना आज इथं उपस्थित राहण्याची विनंती केली. आणि दादानी या सर्व तिन्ही संस्थांसाठी, मग ते तालुका संघ असेल, KDC बँक असेल, किंबहुना नवमहाराष्ट्र असेल, या सर्व संस्थांसाठी सुद्धा मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, पण तिथं जसं आपण आपल्या विठू माऊलीला पुजतो, तसं जनमानसातला विठ्ठल म्हणून आदरणीय अजितदादांकडे आपण सर्वजण पाहतो. आज प्रत्येक गावामध्ये जी विकासाची कामं झालेली आहेत ती फक्त आणि फक्त अजितदादांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांमध्ये झालेली आहेत. याचं स्मरण ठेवून मला वाटते तुम्ही सुद्धा आपल्या ह्या कुटुंबातले आहात, कार्यकर्तेच आहात. तुम्ही जरी आज वेगवेगळ्या संस्थेमध्ये असलात, पण कार्यकर्ते म्हणून तुम्ही आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वावरलेले आहात. आणि त्या तऱ्हेनं हा सप्ताह जनसेवेचा, मला वाटतंय नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळातल्या सर्व प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असतील, यांनी विद्यार्थी घडवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून करावं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व शाखाधिकारी असतील, कॅशियर असतील, कर्मचारी असतील, त्यांनी तिथं आलेल्या प्रत्येक खातेदाराला कशा तऱ्हेची आपण सेवा देता येईल ते सुद्धा तुम्ही करण्याचं काम प्रामाणिकपणे करावं. आणि तालुका संघाच्या वतीनंच आज ह्या भागामध्ये जे खताचं वितरण होतं 18-18-10, एक विश्वासार्हता त्या संघाच्या खतावरती सर्वसामान्य शेतकरी वर्गामध्ये बसलेली आहे. आणि तुलसी बाजारच्या माध्यमातून जी सेवा आपण देत आहात ती नम्रतेनं सर्वसामान्यांच्यामध्ये आपण मिळून मिसळून ती सेवा बजावणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य असं मला वाटतं. त्यामुळं शिस्त पाळणं, वेळेचं महत्त्व पाळणं, यासाठी दादाचा परिचय होता. नीट नेटकं त्यांचं राहणं हे होतं. म्हणून मगाशी मी म्हटलं की दादांची प्रतिमा जिथं पूजन करणार आहे तिथं पहिल्यांदा स्वच्छता असली पाहिजे. मी परवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्यात झाला मेळावा, त्यावेळेला मी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा तिथं उपस्थित होत्या, पंचायत समितीचे सभापती होते आणि अनेक नगराध्यक्ष होते. मी त्यांना तीच विनंती केली की पहिला आपला परिसर हा स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे, ही दादांची अपेक्षा असायची. आणि दादांची प्रतिमा पूजन करण्याच्या अगोदर त्या सर्व ठिकाणी आपण ती मोहीम राबवावी. तशीच विनंती तुम्हाला मी आज या निमित्तानं करतोय की फक्त शाळेमध्ये जाऊन, बँकेमध्ये किंवा संघामध्ये आपण दादांच्या प्रतिमेचं पूजन करून चालणार नाही. तिथला तो परिसर, तिथला सर्व स्वच्छता आपण कायमपणे त्यांची आठवण स्मरणात ठेवायची असेल तर ते नीट आणि नेटकं कार्य तुम्ही सर्वांनी करावं. दादांना वृक्ष हे फार आवडायचे. झाडी आणि झाडं लावण्याच्या दृष्टिकोनातून दादांनी फार मोलाचं योगदान महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे. आणि मला वाटते देवगिरी ते एक संकल्पना मांडली होती, तर त्या माध्यमातून या आठवड्यामध्ये वृक्ष लागवडीचं कार्य आपल्याला सर्वांना करायचं आहे. शाळेच्या आवारामध्ये असतील, आपल्या गावामध्ये असतील, परिसरामध्ये असेल, सर्वांनी आपण वृक्ष लागवडीच्या मोहीम राबवावी. आरोग्य शिबिर असतील, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असेल, अनेक अशा योजना तुम्हाला आपापल्या गावामध्ये राबवता येतात. तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी ते करावं. इथं मला वाटतं गोकुळची सुद्धा मंडळी उपस्थित आहेत, त्यामुळं गोकुळच्या मंडळींनी सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या तऱ्हेनं कार्य करावं. आपण सर्वजण आज दादांच्या जयंतीच्या निमित्तानं इथं वेळेवर उपस्थित राहिला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
एक तुमचा सहकारी कार्यकर्ता या नात्यानं मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो.